2च दिवसांपूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती भयानक अशी वाहतूक कोंडी झाली। 32 तास लोकांना या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावं लागलं। त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा ताण कमी करण्यासाठी जो मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट सध्या सुरू आहे त्याचं नेमकं काय झालं, त्याच्या डेडलाईन पुढे का जात आहेत, त्याचं उद्घाटन कधी होणार, प्रवाशांना दिलासा कधी मिळणार, असे एक ना अनेक प्रश्न या वाहतूक कोंडीनंतर उपस्थित झाले। ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारकडनं मिसिंग लिंक तयार केली जाते, पण मिसिंग लिंकच्या अनेक डेडलाईन पार होताना दिसतात। अवघ्या 12 मीटरचं स्लॅब जोडण्याचं काम सध्या सुरू आहे। ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीचा हा पूल असून देशातील पहिला आणि जगातील 4थ्या क्रमांकावरचा हा मिसिंग लेन आहे। पण कोणत्या कारणास्तव मिसिंग लिंकचं हे काम थांबलेलं आहे याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी थेट ग्राउंडवरती जाऊन घेतला। आपण पाहूया। आता आपण मिसिंग लेनवरती आहोत आणि पाहतोय की हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। मिसिंग लेनची जी 182 मीटर उंच जे आहे त्याचं जवळपास काम झालेलं आहे। मात्र जर समोर पाहिलं आपण तर अवघा म्हणजे दोन्ही बाजूने आलेला जो पूल आहे तो जोडण्याचं काम बाकी आहे आणि त्याला फक्त 15 मीटरचा जो पॅच आहे तो जोडणं बाकी आहे आणि त्यामुळे कुठेतरी याला उशीर होताना पाहायला मिळतोय। पाहतोय आपण हा इकडनं पुण्याला जाणारा रस्ता आहे, याचाही 15 मीटरचा पॅच जोडणं बाकी आहे आणि अगदी समोर जर आपण पाहिलं तर समोर पुण्यावरून मुंबईला येणारा रस्ता आहे त्याचा सुद्धा 15 मीटरचा पॅच जो आहे तो जोडण्याचं काम बाकी आहे। आता जो पॅच जोडण्याचं काम सुरू आहे तो साधारणतः पुढच्या महिन्याभरात होईल असं सांगितलं जाते। त्याच्यानंतर पलीकडचं सुद्धा तेवढ्याच वेळामध्ये पूर्ण होईल आणि साधारणतः हा 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण काम जे आहे ते पूर्ण होईल असं सांगितलं जाते आणि त्यानंतर डेन्मार्कची कंपनी या ठिकाणी येईल आणि ती संपूर्णपणे याचा आढावा घेऊन याची जी आहे ती जे काही टेस्टिंग आहे ती करेल आणि त्यानंतर मार्ग खुला होईल। त्यासाठी मे महिना उजळावा लागणार आहे। 30 एप्रिलपर्यंत आता डेडलाईन देण्यात आलेली आहे। 30 एप्रिलपर्यंत संपूर्णपणे हे काम उरकवायचं आहे आणि त्यानंतर मे महिन्यामध्ये सर्वसामान्यांसाठी हा मिसिंग लेन पूर्ण करायचा आहे, जेणेकरून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती वाहतूक कोंडी होणार नाही असा दावा प्रशासनाकडे केला जातो। त्यामुळे हा दावा किती खरा ठरतोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। कॅमेरामन रोहित सराजसोने, एबीपी माझा, लोणावळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.